पक्षांतर्गत कार्यक्रम असला तरी तुमची भूमिका होती, कारण पक्षांतर्गत कार्यक्रम असला तरी त्यावरून राजकीय वाद प्रतिवाद रंगताना दिसतात. मला असं वाटतं की राजकीय वाद पेटवणं किंवा वादविवाद करणं याची काही आवश्यकता नाही आहे. माझ्या पक्षाची अंतर्गत बैठक होती आणि माझ्या पक्षाच्या बैठकीत आम्ही काय बोलावं हा आमचा प्रश्न आहे. आणि ते बोलत असताना मी हा विषय जसं मी सांगितलं की भाई मनुस्मृतीचं हे परत काय होता कामा नये, कारण ते उपमुख्यमंत्री तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तटकरे वगैरे सगळे बसलेले होते, इतर मंत्री. तर हे नको, हा आपल्या विरोधात जाणार, हे याला आम्ही विरोध करणार. हा एक विषय मी मांडला मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये की मी याला विरोध करणार, आम्ही अजिबात होता कामा. त्याच्याऐवजी तुम्ही ज्ञानेश्वर आहे, तुकाराम महाराज आहेत, नामदेव आहेत, अनेक जे आहेत, महात्मा फुले, अनेकांचे जे वेगवेगळे अभंग अखंड आहेत त्याचा हे करा. अण्णाभाऊ साठे काय म्हणतात ते शिकवा. त्याच्यानंतर मी विषय मांडला की आम्ही जेव्हा इथे यायचं ठरलं त्यावेळेला आम्हाला आमच्या ह्या ज्या श्रेष्ठींनी सांगितलं की आपण जातो आहे, त्यावेळेला आपल्याला इतक्या खासदारकीच्या जागा मिळणार आहेत लढवायला, इतक्या आमदारकीच्या जागा लढवायला मिळणार आहेत, एवढे मंत्रिपदं मिळणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची जी आहे चर्चा झाली होती. त्या चर्चेची मी केवळ त्यांना आठवण करून दिली की तुम्ही जे आहे या बाबतीमध्ये आता सतर्क राहा आणि आतापासूनच ऐन वेळेला काही वादविवाद होणार नाहीची काळजी घ्या. जे तुम्ही आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जे आहे ते घडवून आणा. आता याच्यामध्ये जे आम्हाला सांगितलं ते मी माझ्या पक्षाच्या मिटिंगमध्ये मी बोललो, कुठे बाहेर बोललो नाही. त्यामुळे बाहेरचे सुद्धा जे काही आमचे बांधव आहेत किंवा महायुतीतले आमचे मित्र आहेत त्यांनासुद्धा वाईट वाटण्याचं काही कारण नाही. कारण मी माझ्या पक्षामध्ये काय बोलावं आणि मी जे काही बोललो ते त्यांना फक्त आठवण करून देणारं बोललो, तर त्याच्यामध्ये काही चूक आहे असं मला काही वाटत नाही. त्याच्यामुळे वाद वाढवण्याचा कुठे प्रश्न आहे. आणि आतापासून जर चर्चा करून हे सगळं संपवून टाकलं तर ऐन वेळेला अडचणी निर्माण होणार नाही. हे बोलणं काही चुकीचं आहे. आता कधी आता 1-2 महिने निघून जातील आणि निवडणुकीचे पडघम वाजवायला सुरुवात होतील आणि त्याच्यावर त्यांनी दिले ना आपल्या उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जी कमेंट केलेली आहे त्याचं मी स्वागत करतो की बरोबर आहे. भाजप हा मोठा पक्ष आहे, बिग ब्रदर आहे आमच्या महायुतीमध्ये, त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार. आता एवढा का मी काय मूर्ख नाही की त्यांना कमी जागा द्या ना आम्हाला जास्त जागा द्या असं सांगणारा. त्यांना जास्त जागा मिळणारच आणि त्यांना त्या दिल्याच पाहिजे. पण त्यांनी हेही सांगितलं की आमच्या बाकीचे 2 जे आहेत पक्ष त्यांचा जे आहे योग्य तो मानसन्मान राखला जाईल. तर ते बरोबर आहे, ते मला मान्य आहे आणि ते चांगली कॉमेंट आहे ते, तो ॲक्सेप्ट इट. लोकसभेच्या वेळेस आपली भूमिका प्रामुख्याने पाहायला मिळाली होती की जेवढा लोकसभेला शिंदेना जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला पण जागा मिळायला हव्या. ठीक आहे, आता तो प्रश्न लोकसभेचा संपला, त्याच्यावर आता मी चर्चा करत नाही. त्याच्यामुळे आता पुढे जे आहेत निवडणुका त्याच्यावर मी भाष्य माझ्या मिटिंगमध्ये काल केलं. कालच्या मिटिंगमध्ये सुद्धा काय झालं लोकसभेच्या बाबतीत याची सुद्धा मी चर्चा केली नाही. आता पुढे मात्र जे आहे तुम्ही आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे काम करा असं मी ते आमच्या लोकांना सांगितलं. तर ते सुद्धा माझ्या पक्षाच्या मिटिंगमध्ये सांगायचं नाही तर कुठे सांगू, सांगा तुम्ही. आता मनुस्मृतीबद्दल सर तुम्ही काल प्रामुख्याने बोलला होता. आज सचिन सावंतांना मागणी केली की मुळात असा विचार ज्या अधिकाऱ्यांच्या मनात आला तेव्हा अशा नाही, हे तर फार दुर्दैवी गोष्ट आहे. मी काल हेही बोललो की बघा हे असे जे काही प्रश्न असतात की त्याच्यामध्ये काही समूह आहेत, जनसमूह जे आहेत ते दुखावले जातात, विरोधात जातात निवडणुकीच्या वेळेला. असं काही होता कामा नये. आता 400 पार खासदार आमचे येणार हा काही चुकीचा नारा होता अशातला काही भाग नाही. पण त्याचा प्रचार काय झाला की अरे 400 पार आहे ना म्हणजे मग संविधान आता बदलणार, त्याच्यासाठी त्यांना 400 पार पाहिजे. खरं म्हणजे मोदी साहेबांनी सुद्धा त्याच्यावर 15 मिनटं जे आहेत एका चॅनलवर भाष्य केलं किंवा तसं काही नाही आहे. परंतु प्रचार व्हायचा तो झाला.
आणि त्याचा परिणाम काय व्हायचा तो आता आपण पाहतो किंवा मतपेटीमध्ये सुद्धा दिसेल आपल्याला. तर असे आणखीन वादविवाद नवीन हे मनुस्मृतीचे ज्याला सगळ्यांनी विरोध केलेला आहे. आणि आम्ही तर फुले शाहू आंबेडकरांचे जे नाव सांगणार आहोत. त्याला अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल यांनी जो सांगितलं की आम्ही अगोदरच त्यांना सांगितलं आहे की आम्ही महात्मा फुले शाहू आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतो आहोत. ते आमची आयडिओलॉजी आहे आणि त्या आयडिओलॉजीमध्ये ही मनुस्मृती बसत नसेल तर त्याला आमचा विरोध आहे. आणि मी तर समता परिषदेचा अध्यक्ष म्हणून नेहमीच विरोध केलेला आहे की चातुर्वर्ण्य वगैरे वगैरे जे आहेत आता हे थांबवले पाहिजेत आणि समतेच्या मार्गाने सगळ्यांनी गेलं पाहिजे. हा जो फुले शाहू आंबेडकरांचा मार्ग आहे किंवा आमच्या संतांचा मार्ग आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी तेच सांगितलं, अवघे विश्वाचे माझे घर. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग, भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणजे भेदाभेद करू नका हे त्यांनी सांगितलं. तर हे जे अशा काही गोष्टी आहेत ना हे तुम्ही शिकवा त्यांना. पण हे बाकीचं काय असं काय जर आपण आलं तर त्याला विरोध होईल, त्याचा परिणाम मतांवर होईल. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील भूमिका या संदर्भात घेतल्याची माहिती मिळते. काल देवगिरीला या संदर्भात बैठक देखील झाली अशी देखील माहिती मिळाली. नाही, आता हे निवडणुका जवळ येतात म्हणूनच सांगितलं हे नाही ते प्रश्न कुठून जातो तुम्ही मनुस्मृतीचे आणताय. तर हे आणू नका, याला विरोध आपल्याला करावाच लागेल. आम्ही तर करणारच. परंतु त्याचबरोबर तुम्ही जे आम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला एवढ्या जागा मिळणार, तेवढ्या जागा मिळण्यासाठी आतापासूनच खटपट जे काही प्रयत्न सुरू करा. हेच तुम्ही सांगितलं निवडणुकीची तयारी म्हणून. काय करायला नको आणि काय करायला पाहिजे हे सांगितलं. आणि हे माझ्या पक्षाच्या मिटिंगमध्ये सांगितलं. मी काही तुम्हाला बोलवून नाही सांगितलं मी. आणि त्याच्यावर तर प्रतिक्रिया आल्या, ठीक आहे. फडणवीसांची प्रतिक्रिया आली, उपमुख्यमंत्री, बरोबर आहे त्यांचं. काय या तिघांमध्ये ही बिग ब्रदर, त्यांची 100पेक्षाही जास्त आमदार निवडून आलेले आहेत. त्यांना मोठा वाटा मिळणार, स्वाभाविक आहे. त्यांनी सांगितलं की या दुसऱ्या 2 पक्षांचं सुद्धा जे आहे आम्ही मान सन्मानपूर्वक जे आहे निर्णय घेणार. तर ठीक आहे, ओके, आम्हाला तेच पाहिजे. शिवाजीराव नलावडेंसाठी काही विधान शिवाजीराव नलावडे यांच्यासाठी काही विधान परिषदेसाठी मागणी करण्यात आली का? हे बातमी सध्या चर्चेत आहे की विधान परिषदेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवू इच्छितं, खास करून मुंबई शिक्षक. असं आहे की आता ह्या निवडणुका ज्या आहेत महायुतीच्या पातळीवर लढल्या जात आहेत की स्वतंत्र पक्षाच्या माध्यमातून लढल्या जात आहेत याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाही आहे. कारण प्रत्येक पक्ष जे आहे आपापले जे आहेत असं दिसतं आहे त्या महाविकास आघाडीतसुद्धा आणि इकडेसुद्धा आपापले उमेदवार जाहीर करतात. त्याच्याची काही एकमेकांची काही चर्चा नाही ना. महाविकास आघाडीच्या पक्षांची एकमेकांची चर्चा आहे ना महायुतीच्या. त्याच्यामुळे जे उभे राहतात ते उभे राहतात. त्याच्यामध्ये शिवाजीराव नलावडे सुद्धा जे आहेत इच्छुक आहेत. आम्ही सांगितलं ठीक आहे, तर त्यांनी तयारी केली तर म्हटलं लढा. त्याला लागून एक प्रश्न आहे. महायुतीमध्ये मनसे देखील होती, मनसे राज ठाकरे यांची मनसे देखील महायुतीमध्ये होती. मात्र ही सगळी चर्चा होण्याआधी किंवा उमेदवार होण्याआधीच त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला. अशानं महायुतीमध्ये काही म्हणजे गोष्टी पटत नाहीयेत किंवा आधीच चर्चेविनाच उमेदवार जाहीर करणं हे कितपत योग्य आहे? त्यांनी मला कोणाला मी मगाशीच सांगितलं, उत्तर दिलेलं आहे. महायुतीमध्ये महायुती म्हणून लढणार का, महाविकास आघाडी म्हणून कोणी लढणार का, तर असं काही दिसत नाही आहे. प्रत्येक पक्ष जो आहे आपापले उमेदवारी जाहीर करतोय, लढतोय. ठीक आहे, धन्यवाद. चला आपल्या नवीन बांधवांना द्या. चला.